नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी ह्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रिफ्युगल व्हॅक्यूम कॉन्सन्ट्रेशन हा टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. तसंच याचे ॲप्लिकेशन, ॲडव्हान्टेजेस, तसंच याचं प्रिन्सिपल काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी जे काही नोट्स असतील त्या मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहेत. तर चला तुम्हाला तेवढं सुरुवात करूयात. सर्वात प्रथम जे काही सेंट्रिफ्युगल व्हॅक्यूम कॉन्सन्ट्रेशन ही जी टेक्निक आहे याच्यामध्ये जे काही कॉन्सन्ट्रेट लिक्विड असतं त्याच्यावरती सेंट्रिफ्युगल फोर्स आणि व्हॅक्यूम प्रेशर हा अप्लाय करून त्याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन वगैरे असेल ते सेपरेशन केलं जातं. आणि हे जे काही टेक्निक आहे ते मेनली काही लॅबोरेटरीजमध्ये किंवा जे काही इंडस्ट्रीयल एरिया वगैरे असेल किंवा इंडस्ट्रीयल लॅब वगैरे असतील त्याच्यामध्येही वापरले जाते, जेणेकरून जे काही सॅम्पलचं जे व्हॉल्यूम असेल ते रिड्यूस होऊ शकेल आणि जे काही हाय टेम्परेचरचा वापर न करता किंवा जे काही हीट सेन्सिटिव्ह जे काही कंपाऊंड असतील त्यांना डिग्रेड न करता याचं जे काही सेपरेशन वगैरे असेल किंवा त्याचं जे काही टेम्परेचर असेल त्याला नीट प्रोव्हाइड करून त्याच्या सॅम्पलचं जे काही व्हॉल्यूम असेल ते रिड्यूस करून आणि जे काही हीट सेन्सिटिव्ह जे काही कंपाऊंड असतील त्याला एकदम परफेक्टली जे काही कॉन्सन्ट्रेशन त्याचं करण्यासाठी ही सेंट्रिफ्युगल व्हॅक्यूम कॉन्सन्ट्रेशन ही टेक्निक वापरली जाते. तर त्यात आता आपण प्रिन्सिपल पाहूयात. तर प्रिन्सिपलमध्ये पहिल्यांदा जे काही आहे ते पहिलं जे टर्म आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. तर सेंट्रिफ्युगल व्हॅक्यूम कॉन्सन्ट्रेशनमध्ये एका सॅम्पल जे काय असेल ते स्मॉल कंटेनरमध्ये किंवा ट्यूबमध्ये घेतलं जातं आणि त्याला रोटेट फॉर्ममध्ये हाय स्पीड विथ द हेल्प ऑफ रोटर ते हाय स्पीडमध्ये रोटेट केलं जातं. आणि हे जे काही सेंट्रिफ्युगल फोर्समुळे काय होतं, जे काही लिक्विड सॅम्पल असेल ते जे काही त्याच्या कंटेनरच्या वॉलवरती मूव्ह करतात आणि ह्या स्पिनिंग मोशनमुळे जे काही व्होलाटाईल कंपाऊंड असतील ते इव्हॅपरेट होण्यासाठी किंवा त्याची जी काही इव्हॅपरेशन जी प्रॉपर्टी आहे ती क्विकली होण्यासाठी मदत करतात. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, आपण जर एखादं सेंट्रिफ्युगल जे काही सेंट्रिफ्यूजमध्ये एखादं सॅम्पल वगैरे टाकलं तर पेलेट आणि सुपरनेटन हे आपल्याला सेपरेट होतं. तसंच याच्यामध्ये जे काही व्होलाटाईल कंपाऊंड असतील त्याचं रिमूव्हल करण्यासाठी आणि जे काही त्याला लवकरात लवकर इव्हॅपरेट करण्यासाठी हे हेल्प करत असतं सेंट्रिफ्युगल फोर्स. तर हे झालं त्याचं मेन प्रिन्सिपल पहिलं सेंट्रिफ्युगल फोर्स. त्यानंतर दुसरं आहे व्हॅक्यूम ॲप्लिकेशन. तर व्हॅक्यूम ज्यावेळेस आपण त्या चेंबरवरती अप्लाय करतो आहे किंवा जे सॅम्पल कंटेनरवरती अप्लाय करतो आहे त्याच्यामुळे त्याचं जे काही सिस्टीम असेल त्याचे जे प्रेशर असेल ते रिड्यूस होतं. रिड्यूस झाल्यावरती त्याचं बॉइलिंग पॉईंट जे काय असेल सॉल्व्हंटचं ते सुद्धा लोअर लेवलला जातं. आणि ज्या वेळेस बॉइलिंग पॉईंट हे ड्रॉप झालं त्यावेळेस सॉल्व्हंट ही इव्हॅपरेट होणार ते आणि ते जी काही ॲक्टिव्हिटी असेल ती लोअर टेम्परेचरला केली जाते आणि जे काही रिमूव्हल असेल एक्सेसिव्ह हिटिंग असेल ते रिमूव्हल करण्यासाठी म्हणजे हिटिंगचा वापर न करता डायरेक्टली इव्हॅपरेशन प्रोसेसद्वारे म्हणजे बॉइलिंग पॉईंट कमी होईल आणि सॉल्व्हंटचं जे काही इव्हॅपरेशन असेल ते लोअर टेम्परेचरला होऊ शकेल. आणि ज्या वेळेस हे सेंट्रिफ्युगल फोर्सचं आणि व्हॅक्यूमचं कॉम्बिनेशन केलं जातं त्यावेळेस ते काय करतात, इव्हॅपरेशन प्रोसेसला ॲक्सिलरेट करतात आणि जेणेकरून जे काही सॅम्पलचं जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल ते जास्त प्रमाणात व्हायला चालू होते. तर पहिलं जे काय सेंट्रिफ्युगल फोर्स काय आहे, त्याला स्पिनिंग मोशन देतं. स्पिनिंग मोशन दिल्यानंतर त्याचं जे काही सेंट्रिफ्युगल जे कॉन्सन्ट्रेशन वगैरे असेल ते लो टेम्परेचरला त्याला फॅसिलिट करण्यासाठी मदत करतं. आणि व्हॅक्यूम काय करतं, ते जे काही सॅम्पल कंटेनरला असेल ते अप्लाय करतं. त्याच्यामुळे प्रेशर हा रिड्यूस होतो आणि त्याच्या प्रेशर रिड्यूस झाल्यामुळे बॉइलिंग पॉईंटसुद्धा जे काही सॉल्व्हंटचा तो लोअर लेवलला जातो आणि याच्यामध्ये जास्त प्रमाणात हीट अप्लाय न करता जे काही सॉल्व्हंटचं इव्हॅपरेशन व्हायला चालू होतं ॲट दी लोअर टेम्परेचर. आणि याच्यामुळे जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल त्या सॅम्पलचं ते फास्टर इव्हॅपरेशन प्रोसेसला ॲक्सिलेट करतं. तर हे झालं त्याचं सेंट्रिफ्युगल फोर्स आणि व्हॅक्यूम ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर तिसरं मेन आहे इव्हॅपरेशन. तर इव्हॅपरेशन म्हणजे काय, याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही प्रेशर असेल ते रिड्यूस होतं. व्होलाटाईल सॉल्व्हंट जे काही असतील किंवा जे काही वॉटर असेल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट असतील ते इव्हॅपरेट व्हायला चालू होतात आणि जे काही कॉन्सन्ट्रेटेड सॅम्पलमधले जे व्होलाटाईल कंपाऊंड असतील वॉटर असेल ते इव्हॅपरेशन झाल्यानंतर त्याचं जे काही वर्किंग असेल म्हणजे जे काही हीट सेन्सिटिव्ह जे काही कंपाऊंड असेल त्याच्या म्हणजे आपण जर पाहिलं प्रोटीन असतील, एन्झाईम असतील किंवा जे काही फार्मास्युटिकल प्रोडक्ट असतील जे की हायर टेम्परेचरला डिग्रेड होत आहे, तर मग याच्यामध्ये
हायर टेम्परेचरचा वापर न केला जाता किंवा जे हीट सेन्सिटिव्ह कंपाऊंड आहे त्यांना काय केलं, त्यांना हीट त्याच्यावरती जास्त अप्लाय झाली ते डिग्रेड व्हायला चालू होतात. तर मग याच्यामध्ये लोअर टेम्परेचरचा वापर करून त्याचं काही कॉन्सन्ट्रेशन असेल, त्याचं सेंट्रिफ्युगल असेल ते केलं जातं आणि त्याचं जे काही इव्हॅपोरेशन हे होत असतं. तर आपल्याला माहिती आहे की जे हीट सेन्सिटिव्ह कंपाऊंड आहे, प्रोटीन असेल, एन्झाईम असतील, तर याला हीट जर त्याच्यावरती अप्लाय झालं तर ते डिग्रेड व्हायला चालू होतात. तर मग याच्यामध्ये या टेक्निकद्वारे लोअर टेम्परेचरचा वापर करून त्याचं सेंट्रिफ्युगेशन किंवा जे काही त्याचं सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन असेल ते केलं जातं. त्याच्यानंतर चौथं मेन आहे कंडेन्सेशन. तर ज्या वेळेस जे इव्हॅपोरेशन सॉल्व्हंट असतील ते एका कंडेन्सेशन सिस्टीममध्ये सेपरेट केलं जातं आणि तुम्हाला माहिती आहे कंडेन्सेशन जे काही असेल त्याच्यावरती एक कॉईल वगैरे लावला जातो किंवा जे काही त्याच्यावरती कूल्ड एअर ही टाकली जाते, जेणेकरून जे काही कंडेन्सेशन सिस्टीम असेल त्यातले जे काही सॉल्व्हंट असतील ते वेपर होतील. वेपर्स आपल्याला माहिती आहे इव्हॅपोरेशन झालं म्हणजे वेपर फॉर्म झाले आणि कंडेन्सेशन प्रोसेसमध्ये ते वेपरचं जे काही सॉल्व्हंट वेपर असतील ते परत लिक्विड फॉर्ममध्ये एका कंटेनरमध्ये कलेक्ट केलं जातं. तर हे झालं त्याचं मेन प्रिन्सिपल पण आणि वर्किंग पण पूर्णपणे जे काही सेंट्रिफ्युगल व्हॅक्यूम कॉन्सन्ट्रेशनचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये की कंपाऊंड कोणकोणते आहेत आपण पाहूया. तर आपल्याला पहिलं जे काही की कंपाऊंड आहे रोटर, जे काही सेंट्रिफ्युगल फोर्स त्याच्यावरती अप्लाय करत आहे, हाय स्पीडला जे काही स्पिन करून जे काही सॅम्पलला होल्ड करून जे काही सॅम्पल कंटेनर असेल त्यातले जे हाय स्पीड प्रोव्हाइड करून जे सेंट्रिफ्युगल फोर्स त्याच्यावरती अप्लाय करते रोटर. त्याच्यानंतर व्हॅक्यूम पंप काय करतं, जे लो प्रेशर असेल एन्व्हायरमेंट क्रिएट करण्याचं काम करतं, जेणेकरून जे काही सॉल्व्हंटचा जो काही बॉइलिंग पॉईंट असेल तो लो करतं आणि लोअर टेम्परेचरला त्याचे जे काही इव्हॅपोरेशन हे होतं. कंडेन्सेशन सिस्टीममध्ये जे काही इव्हॅपोरेटेड सॉल्व्हंट असतील ते कलेक्ट केले जातात एका कोल्ड ट्रॅपमध्ये किंवा एखाद्या कंडेन्सिंग कॉईलमध्ये किंवा एखाद्या वेसलमध्ये. नंतर जे काही सॅम्पल वेसल असेल ते जे काही जे कॉन्सन्ट्रेटेड असेल झालेले असतील सॅम्पल असेल ते होल्ड करण्यासाठी किंवा त्याच्यात ठेवण्यासाठी वापरले जातात. त्यानंतर टेम्परेचर कंट्रोल हे मेन आहे, जे की टेम्परेचर कंट्रोल हे काय केलं जातं इव्हॅपोरेशनमध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं काय. आणि हे जे काही टेम्परेचर कंट्रोल असेल ह्या सेंट्रिफ्युगल व्हॅक्यूम कॉन्सन्ट्रेशनमध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं आणि त्याच्यामुळे जे काही व्हॅक्यूम असतील त्याच्यामध्ये हे वापरलं जातं टेम्परेचर कंट्रोल. आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर कंट्रोल ज्यावेळेस करू त्यावेळेसच ते जे काही सॉल्व्हंटचं जे काही एक्स्ट्रॅक्शन असेल, व्होलटाईल जे काही सॉल्व्हंट असतील त्यामध्ये आपण पाहिलं प्रोटीन असतील, एन्झाईम असेल, त्याचं सेपरेशन हे होतं आहे, त्याचं इव्हॅपोरेशन हे होते. तर असे की कंपाऊंड याच्यामध्ये आपल्याला वापरले जातात, हे त्याचे पार्ट्स आहेत. तर ॲप्लिकेशन काय आहे आता ते आपण पाहूया. हे जे काही आपण सॅम्पल प्रिपरेशन वगैरे करतो आहे किंवा जे काही बायोलॉजिकल असेल किंवा एखादं केमिकल असेल किंवा जे काही फार्मास्युटिकल प्रोडक्ट असतील तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही HPLC असेल त्याचं प्युरिफिकेशनच्या आधी ही प्रोसेस केली जाते. HPLC मास स्पेक्ट्रोमेट्री किंवा NMR स्पेक्ट्रोमेट्री याच्यामध्ये जाण्याच्या आधी ते जे काही कॉन्सन्ट्रेटेड जे काही प्रोडक्ट असतील ते आधी ॲनालिसिस केलं जातं आणि त्यातले जे काही सॉल्व्हंट वगैरे असतील ते रिमूव्ह केले जातात बिफोर दी प्युरिफिकेशन. आणि त्याच्यानंतर याला हीटची काही गरज लागत नाही. जे काही सेन्सिटिव्ह कंपाऊंड असतील ते सुद्धा याच्यातून त्याच्यातले जे काही व्होलटाईल सॉल्व्हंट असतील ते रिमूव्ह करता येतात. तसंच आपण जर पाहिलं जे काही फूड इंडस्ट्री असेल, कॉस्मेटिक असतील, फार्मास्युटिकल असतील त्याच्यामध्ये जे काही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतील किंवा एक्स्ट्रॅक्ट असतील त्याला कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी याचा वापर हा केला जातो. किंवा जे काही ड्रायिंगमध्ये काही केसेसमध्ये काय होतं, जे काही सॅम्पल हे ड्राय होतं, कॉन्सन्ट्रेशन अप्लाय केल्यानंतर ते सॅम्पल ड्राय होतं आणि त्याच्यामुळे हे जे प्रोसेसमध्ये जे काही त्याचं स्टोरेज वगैरे असेल त्याचं फॉर्म्युलेशनसाठी आपण याचा वापर हा करू शकतो. तसंच जे काही ॲक्वेस सोल्युशन असतील किंवा ऑर्गॅनिक सॉल्व्हंट असेल त्याच्यामधून जे काही व्होलटाईल सॉल्व्हंट असतील ते रिमूव्ह करण्यासाठी याचा वापर हा केला जातो. तर ॲडव्हान्टेजेस पाहूयात. तर लो टेम्परेचरमध्ये आपल्याला माहिती आहे की व्हॅक्यूममध्ये जी काही प्रोसेस आहे व्हॅक्यूमची त्याच्यामध्ये इव्हॅपोरेशन करण्यासाठी लो टेम्परेचरचा वापर करून एक ट्रेडिशनल मेथड ही जी की हीटिंग मेथड आहे, पण ही लोअर टेम्परेचरचा वापर करून याच्यामधले जे काही हीट सेन्सिटिव्ह मटेरियल असतील त्याला प्रिझर्व्ह केलं जातं आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्याचं इव्हॅपोरेशन केलं जातं. आणि ह्या टेक्निकमध्ये सेंट्रिफ्युगलचा फोर्स करून किंवा जे काही व्हॅक्यूमचं कॉम्बिनेशन करून ही जे काही इव्हॅपोरेशन प्रोसेस आहे त्याच्यामुळे जे काही सॅम्पल प्रिपरेशन टाईम आहे तो कमी होतो आणि जे काही इव्हॅपोरेशन ही प्रोसेस आहे ती फास्टर होते. त्याच्यानंतर
ह्या प्रोसेसमुळे ह्या कंडेन्सेशन सिस्टीम आहे लास्टला जी काय आहे, त्याच्यामुळे आपण जे काही सॉल्व्हंट वगैरे असतील ते एक्स्ट्रॅक्ट करू शकतो किंवा रिकव्हरी आपण करू शकतो आणि ही इफिशियंट आणि कॉस्ट इफेक्टिव्ह टेक्निक मानली जाते. त्यानंतर स्केल जर पाहिलं तर स्मॉल लॅबोरेटरीमध्ये किंवा एखाद्या लार्जर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याचा वापर हा केला जातो. तर तसं याचे ॲप्लिकेशन पण भरपूर आहेत आणि याचे लिमिटेशन पण आहे. तर लिमिटेशन आता पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा जे काही लिमिटेड टू वोलाटाईल सॉल्व्हंट, तर काही जे काही सॉल्व्हंट असतील वोलाटाईल सॉल्व्हंट आहे त्याला ही इफेक्टिव्ह नाही आहे. काही जे काही जे प्रायमरी जे काही व्होलेटाईल सॉल्व्हंट आहे त्याला हे इफेक्टिव्ह आहे, पण काही जे दुसरे अजून जे काही व्होलेटाईल सॉल्व्हंट आहे त्याला हे इफेक्टिव्ह नाही आहे. त्याचं इव्हॅपोरेशन किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण हे सेपरेट हे करू शकणार नाही. आणि काही जे काही नॉन व्होलेटाईल कंपाऊंड असेल किंवा याला नॉन सुटेबल जे काही कंपाऊंड असेल ते जे किंवा एखाद्या कंपाऊंडची किंवा सबस्टन्सची जर खूपच कमी व्होलाटिलिटी असेल तर त्याच्यामध्ये त्याच्यावरती इफेक्ट पडत नाही आणि ह्या मेथडमुळे त्याचं रिमूव्हेशन हे होत नाही. त्याच्यानंतर काही वेळेस काय होतं, प्रॉपरली जर मॉनिटर नाही केलं किंवा एखाद्या स्मॉल अमाऊंटमध्ये जर सॅम्पल असेल आणि इव्हॅपोरेशन प्रोसेसमध्ये जर ते लॉस्ट होऊन गेलं किंवा त्याचं नीट प्रॉपरली मेंटेन केल्या गेल्यामुळे त्याचं जर लॉस झालं इव्हॅपोरेशन प्रोसेसमध्ये तर हे खूप मोठं लॉस होऊ शकतं. त्याच्यानंतर हे झालं त्याचे लिमिटेशन. तर आता मेनली हे जे काही सेंट्रीफ्युगल व्हॅक्यूम कॉन्सन्ट्रेशन आहे याच्यामध्ये आपण काय करतो, सेंट्रीफ्युगल फोर्सचा आणि व्हॅक्यूमचा वापर केला जातो, जे की कॉन्सन्ट्रेटेड सॅम्पल आपल्याला करता येतं. आणि जे काही सेन्सिटिव्ह मटेरियल असतील ते डिग्रेड काही टेम्परेचरला वर गेल्यानंतर त्याचं हीट अप्लाय झाल्यानंतर ते डिग्रेड व्हायला चालू होतात. तर मग हे काय प्रोव्हाइड करतं, लो टेम्परेचर प्रोव्हाइड करतं, जेणेकरून जे त्याचं सेपरेशन असेल किंवा कॉन्सन्ट्रेशन आहे ते फास्टर व्हायला चालू होतं. आणि वेगवेगळ्या सायंटिफिक रिसर्चमध्ये किंवा ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा स्मॉल लॅबमध्ये याचा वापर हा केला जातो. तर या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रीफ्युगल व्हॅक्यूम कॉन्सन्ट्रेशन ही टर्म डिस्कस केली. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.